हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर छान अशी बघा सकाळची सुरुवात झाली होती. म्हणजे आजचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस आणि गुरुपौर्णिमेची माझी सकाळची सुंदर सुरुवात झाली होती बरं का. सकाळी तर अगोदर घरामधलं जे आपल्या मुलींचं वगैरे असतं स्वयंपाकाचं टिफिनची घाई ते सर्व उरकलं. त्यानंतर मग बाहेर सुंदर असं हळदीचं लेपन करून घेतलं. गुरुपौर्णिमा म्हटलं की हळदीचं लेपन तर आलंच. हळदीचं लेपन करून उंबऱ्याची छान अशी पूजा करून घेतली. त्यानंतर तुळशीची पण छान पूजा करून घेतली आणि त्यानंतर सुंदर अशी देवपूजा पण करून घेतली. तुम्ही पाहू शकता अशी रांगोळी काढून घेतली सिंपल अशी. मग आत्ता माझ्याकडे जी फुलं होती जेवढी तर तेवढी मी देवाला वगैरे वाहिली होती आणि गॅसची वगैरे पूजा करून घेतली होती. गॅसची पूजा करताना काय मी इथं शूट घेतले नाही बरं का. ते तर इथं पूजा झाल्याच्यानंतर बघा माझी फुलं जेवढी होती तेवढी मी इथं वाहिली आणि मग म्हटलं चला आता स्वामी महाराजांसाठी बाकीचे जे हार आणि फुलं आणायची होती त्यासाठी मी खाली गेले आणि हे सर्व साहित्य घेऊन आल्यानंतर बघा अशी छान आपल्या स्वामी महाराजांचं इथं चौरंगावर म्हणजे छोट्याशा चौरंगावरती अशी पूजा वगैरे मांडून घेतली. स्वामी महाराजांचा स्वच्छ असा फोटो पुसून घेतला, गंध वगैरे स्वामी महाराजांना लावून घेतला आणि मग इथं सुंदर अशी आपल्या महाराजांची पूजा मांडून घेतली बरं का. म्हणजे माझं पारायण आज स्वामी महाराजांचं करायचं होतं. स्वामीचरित्र सारामृतचं पूर्ण पारायण मी आज करायचं ठरवलं होतं. तर कशी झाली आहे ही पूजा नक्की सांगा बरं का. तर फुलांचीच इथं मी रांगोळी पण काढलेली आहे, तुम्ही पाहिली आहे. अशा प्रकारे पिवळ्या फुलांची रांगोळी काढायची होती पण म्हटलं नको, रांगोळी तर आपण नेहमीच काढतो म्हणून मग अशी मी रांगोळी काढली आणि आपलं स्वामीचरित्र महाराज पारायण पूर्ण असं मी पूर्ण पारायण करून घेतलं. गुरुचरित्राचा 14वा आणि 18 अध्याय ते पण वाचन करून घेतलं. मग आरती वगैरे करायचीच होती. मग म्हटलं आता थोडंसं गॅप घेऊयात आणि महाराजांसाठी प्रसादासाठी आपण इथं खीर गव्हाची बनवूयात असं ठरवलं होतं. नेहमी मी बेसनचे लाडू वगैरे बनवत असते, तर आज म्हटलं गुळाचीच खीर आपण अशी गव्हाची बनवूयात. मग काय केलं इथं बघा एक डब्बा मी इथं खिरीसाठी जे माझी खीर अगोदरच वाटून ठेवलेली होती ना, तर मी नेहमी अशी वाटून ठेवलेलीच खीर असते. तर बघा इथे ना मग तूप टाकलं आहे कुकरमध्ये आणि पाणी टाकून दिलं. ते पाणी उकळते तोपर्यंत दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आणि त्या कडकडीत अशा पाण्याने मी स्वच्छ एक डब्बा इथं खीर स्वच्छ धुवून घेतली आहे. आणि हे पाणी इकडचं कुकरमधलं उकळतं तोपर्यंत मग इकडे मी ही स्वच्छ कडकडीत पाण्यात धुवून घेतलेली खीर म्हणजे आपले जे गहू सडलेले होते ते त्याच्यामध्ये मी टाकून दिले आणि एकदम मीडियम गॅसवरती त्याला अर्धा ते पाऊण तास मी शिजून दिलेलं आहे. तोपर्यंत बाकीचं जे माझे घरातली कामं होते उरकायची ती कामं मी आवरून घेतली आणि पोरी इकडं तिकडे गेलेल्या होत्या त्यामुळे मग थोडासा गॅप घेतला आणि म्हटलं आता पोरींचं म्हणजे छोटी शाळेतून यायची वेळ झाली होती आणि मोठी गेली होती आपल्या दगडूशेठचं गणपती बाप्पाचं दर्शनासाठी पौर्णिमा असल्यामुळे तिच्या फ्रेंड्ससोबत ती गेली होती. तोपर्यंत इथे बघा बाकीची जी आपली खिरीची तयारी होती ती सर्व करून घेतली. खोबऱ्याचे काप म्हणा, बदामाचे काप, ड्रायफ्रूट्स जेवढे तुम्हाला टाकायचे तेवढे तुम्ही टाकू शकता. विलायचीची पावडर इथे मी करून घेतलेली आहे आणि मी डब्बा भरून थोडंसं डब्बा भरायला कमी असा मी इथं गूळ वापरलेला आहे बारीक करून आणि साखर इथं थोडीशी वापरलेली आहे. असं सगळं टाकलं त्याच्यामध्ये. जेवढं खीर आहे आपले गहू आहेत ना तेवढ्या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे, त्यापेक्षा थोडीशी जास्त घेऊ शकता. हे सर्व जिन्नस एकत्र केल्यानंतर मी छान असं ह्याला मीडियम गॅसवरती शिजू दिले बघा. आणि शिजल्यानंतर आपली खीर अशी काहीशी दिसत आहे. तुम्हाला आता मी चवळून दाखवते बरं का. एकदम छान आपल्या खिरीला कलर छान आलेला आहे आणि मी नेहमी काळाच गूळ वापरते बरं का. कधी तर शक्यतो पांढरा तसा गूळ आणते, नाहीतर मी काळाच गूळ वापरते. आता खीर तर तयार झाली होती. खमंग सुगंध असा खिरीचा आपल्या घरभर पसरला होता. मग काय तुळशीची पानं आणली बाहेरून, म्हणजे आपल्या जी गॅलरीमध्ये तुळस आहे तुम्ही पाहिलीच आहे तिथली तुळशीची पानं आणली आणि असं मंडल काढलं. स्वामी महाराजांना आता नैवेद्य दाखवणं चालू होतं, तुम्ही पाहिलंच आहे. तर छान असं स्वामी महाराजांना आपला नैवेद्य दाखवला. तुळशीपत्र ठेवून आरती करून घेतली स्वामी महाराजांची आणि गुरु महाराजांची म्हणजे आपले दत्त महाराजांची पण आरती करून घेतल्याच्यानंतर म्हटलं आता आपलं वाचून वगैरे झालेलं आहे, आरती झालेली, पूजा झालेली, इतकं छान समाधान आणि मन शांत वाटत होतं. मग म्हटलं चला हातासारखं आपण आता स्वामी महाराजांच्या मठात पण जाऊन येऊ. एक हार घेतला डब्यामध्ये, तुम्ही पाहिले आहे. आता ती खीर घेतली, तूप वगैरे टाकलं त्याच्यामध्ये, तुळशीपत्र टाकले, महाराजांसाठी एक फूल पण घेतलं म्हणजे. आणि बघा लेकीने इथं ना ती आली ना दर्शनाहून तर तिने माझ्यासाठी हे गुलाब आणला होता. म्हणजे आज गुरुपौर्णिमा ना त्यामुळं तिने मला एक रोज दिला आणि मग त्यानंतर आम्ही मांडले की बघा इथं
आम्ही महाराजांच्या मठामध्ये आलो. येता येताना थोडासा पाऊसही सुरू होता बरं का. दीदीने मला पटकन स्कूटीवरती घेऊन आली. जेवण वगैरे काही झालेलं नव्हतं. म्हटलं चला आज उपवासच ठरला, तर पूर्ण पारायण करायचं असल्यामुळे आणि खीर ही आजच बनवायची, स्वयंपाक सगळी घाई एकट्याने सगळ्या गोष्टी करायच्या, त्यामुळे थोडासा लेटही झाला होता. मग ठीक आहे म्हटलं आता उशीर झालाच आहे तर मठात जाऊन येणं माझला म्हणजे राहतच नव्हतं, कधी जाईन असं झालं. इथं आल्यानंतर बघा पहिले तर आपल्या दत्तगुरू महाराजांचं दर्शन घ्यायचं ठरवलं. औदुंबराचं दर्शन घेतलं आणि मग इथं दत्त महाराजांच्या दर्शनासाठी इथं आले. आणि जो रोज मी आणला होता ना ते दत्त महाराजांसाठी आणला होता बरं का. त्यांच्यासाठी इथं रोज अर्पण केला आणि इथं खिरीचा प्रसाद ठेवला. मनोभावे इथं दर्शन घेतलं आणि त्यानंतर म्हटलं आता इथं तर एवढी लाईन दिसते बाबा, आपलं दर्शन होईल का नाही अशी मला शंका होती. आता काय करूयात म्हटलं, तर तुम्हीही दत्त महाराजांचं दर्शन घ्या बरं का. इथं दिसत आहेत ना, तर छान असं माझं सुंदर इथं दर्शन झालं. आणि त्यानंतर मग विचार पडला की मला एवढी लाईन आहे, कारण दीदीला जायचं होतं थोडंसं बाहेर. मग म्हटलं आता छोटीला जायचं होतं क्लासला, आता काय करायचं दर्शनाच्या एवढ्या रांगेला, आपण कसं करूयात असं माझा विचार. चला म्हटलं समोरून तर जाऊन मुखदर्शन घेऊयात, म्हणून मी समोरच्या साईडनं आल्यानंतर इथं बऱ्याचशा बायका म्हणजे नामस्मरण जपमाळ घेऊन करत होत्या. मग इथं समोर थांबले, दर्शन घेतलं मनोभावे. चला म्हटलं तिथं जाऊन काय आणि इथे काय, दर्शन तर झालं आहे ना असं म्हणाला एक समाधान. कारण लाईन होती, लाईनमध्ये असं जाईन मला इथं बरोबर वाटलं नाही. म्हणून मी त्या दादांना म्हणत होते हा माझा खिरीचा डब्बा आहे, तो स्वामी महाराजांजवळ द्या, तिथे ठेवा आणि थोडासा प्रसाद मला द्या असं म्हणत होते. ते म्हणले ताई तुम्ही आतमध्ये या आणि तुम्हीच द्या म्हटले. मग छान वाटलं मलाही. मी आतमध्ये गेले, दर्शन घेतलं, हार वाहिला, फुलं वगैरे वाहिली आणि मग त्या ताईंनी म्हटल्या की तुम्ही तिकडच्या साईड तिथे भांडी आहेत आणि त्याच्यामध्ये वाटी किंवा डब्बा काही असेल ते घेऊन या. मी ते डब्बा आणला तिथला आणि स्वच्छ केला आणि त्यांनी मग अर्धी खीर त्या डब्यामध्ये ओतून घेतली आणि मग बाकीची खीर त्या म्हटलं की तुम्ही बाहेर प्रसाद वाटू शकता किंवा घरी घेऊन जाऊ शकता. मग ठीक आहे म्हटलं. इथं छान असं मनोभावे सुंदर दर्शन स्वामी महाराजांचं झालं. तुम्हीही दर्शन घ्या. तिथं दर्शन घेतल्यानंतर बाहेर आले आणि मग इथं सगळ्या तिथे जे केळी प्रसाद जे वाटत होते त्यांच्या साईडला मीही थांबले. मी एक घरूनच चमचा पण घेऊन गेलेली होते बरं का, म्हणजे प्रसाद वाटण्यासाठी. खीर कशी गव्हाची ही चिकट असते ना, म्हणून मग सगळ्यांना तिथं मी माझ्या हाताने प्रसाद वाटला आणि एक वेगळंच समाधान आणि खरंच खूप छान आणि आनंद वाटत होता मला. अशा प्रकारे माझं आजचं गुरुपौर्णिमेचं सुंदर असं दर्शन पूजा छान झालेली आहे आणि छान गुरुपौर्णिमेचा हा माझा आजचा दिवस एकदम छान आनंददायी असा पार पडला. त्यानंतर बघा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. हा नंदी बावरा असा गणपती आहे बरं का, खूप मोठा गणपती आहे आणि छान असं इथं गणपती बाप्पाचंही दर्शन घेतलं आणि चला म्हटलं आता घरी आलो. येता येता खूप उशीर झाला होता, अंधारच पडला होता थोडक्यात. मग आल्यानंतर म्हटलं आता कुठं सायंकाळी दिवाबत्तीच्या वेळेला जेवण करायचं, म्हणून मग आता म्हटलं लेकीला उद्या दुसऱ्या दिवशी शाळेत ना मला हे शेंगदाण्याचं कूट आणि गूळ खिसून द्यायचा होता, तर तेच तयारी मी करत होते. छान अशी ते शेंगदाणे भाजून घेतले आणि इथं गार व्हायला साईडला ठेवून दिले ताटामध्ये आणि म्हटलं आता इथं आपल्याला गूळ खिसून घ्यायचा आहे. तर गूळ मग जो आपला अगोदरचा फोडलेला गूळ होता तो तर द्यायचा नव्हता, खिसलेलाच गूळ त्यांनी द्यायला सांगितलं होता. छान इथं शेंगदाणे गार होत आहेत तोपर्यंत म्हटलं आता आपण गूळ खिसून घेऊयात. नवीन गुळाची ढेपची होती ती फोडून घेतली बघा, ह्याला कव्हर होतं ते काढून घेतलं आणि छान असं आता आपल्या खिसणीने मी छान गूळ खिसून घेतला आणि तिला दुसऱ्या दिवशी गूळ आणि ते खिसलेला आणि शेंगदाण्याचं कूट द्यायचं होतं. तर असा आपलाचा व्हिडिओ होता. यानंतर मला जेवण करायचं होतं, दिवाबत्ती वगैरे करून घेतलेलीच होती आणि त्यानंतर जेवण ओटा भांडी हे सर्व तर राहिलेलंच होतं. तर असा होता आपला व्हिडिओ. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.